त्या काळामध्ये ही माध्यम यंत्रणा वगैरे नव्हतीच. हे लोकांना आश्चर्य वाटायचं. आणि बाबांचा भक्त परिवार इतका मोठा होता. बाबा ज्या रस्त्याने जातील महाराज त्या रस्त्याने माणसांची गर्दीच गर्दी असायची दर्शनाला. एक वेळेला बाबा रस्त्याने चालले होते आणि रस्त्याने जात असताना पेरणीचे दिवस आणि पेरणीच्या दिवसात एका शेतकऱ्याचा असा बैल बसलेला. ते बैलाला मारू लागला शेतकरी ज्या वेळेला बैलाला मारत होता त्यावेळेला सहज बाबांची नजर त्या शेतकऱ्यावर पडली आणि बाबा रथातून टांग्यातून खाली उतरल्याबरोबर त्याने हे बघितलं की बाबा आपल्याकडे येत आहेत. घाबरला. तो बैलाला मारताना बघितलेलं आहे, कारण त्याने सगळेच कारनामे करून बघितले होते. आता शेतात गेल्यानंतर माणसाला माहिती आहे बैलाची यंत्रणा जुन्या काळात होतीच. जर बैल बसला एखाद्याचा तर उठवण्याचे बरेच प्रयत्न असतात. पहिली गोष्ट तर खिशातली तंबाखू काढायची, चोळायची आणि त्या बैलाच्या नाकात टाकायची, काहीतरी करायचं. तरी पण काय काय बैल इतकी बेडब असतात, तू काही बी कर बाबा, आता काही उठणं शक्य नाही. बैल 1 तास झालं बसलेला. बाबा जवळ आले. काय झालं बाबा, बैलाला का मारतोय? बाबा मी शेतकरी आहे, बैल जाग्यावर बसलेला आहे, पेरणी चालू आहे, एवढंच बैल आहे, आता काय करायचं, पर्याय नाही. ज्या वेळेला असा बोलू लागला बाबा बैलाच्या जवळ आले. बैलाच्या जवळ आले आणि बैलाच्या कानात काय बोलले हे कुणाला काय ऐकू गेलं नाही. पण जाग्यावर बैल तटकन उठून उभा राहिला महाराज. ज्या वेळेला बैल तटकन उठून उभा राहिला बाबा म्हणले आता तुझं काम झालं, मी जाऊ का? शेतकऱ्यानं विचार केला. इतका 1 तास प्रयत्न केला, बैल उठला नाही. पण नेमकं एका सेकंदामध्ये बाबा काय बोलले याच्या कानामध्ये की जागेवर बैल उठला. म्हणला काय म्हणले असतील, कोणता मंत्र म्हणले असतील, आपणही तो मंत्र शिकून घ्यावा. पण बाबांना विचारायची हिंमत कशी होईल? महाराज शेवटी बाबा निघाले, टांग्यामध्ये बसले आणि भगवान बाबांबरोबर त्या काळामध्ये भीमसिंग बाबा बरोबर होते. टांगा हाकत होते भीमसिंग बाबा. भीमसिंग बाबांनी विचारलं बाबा ते बैलाच्या कानात काय बोललात? लोक म्हणत होते की लगेच ताटकन उठून उभा राहिला बैल. बाबांनी त्यावेळेला सांगितलं अरे म्हणजे तो बैल दुसरा तिसरा कोणी नाहीये. 15 वर्षापूर्वी आपल्याच गडावर एक म्हातारा होतं म्हणले, वारलं ते म्हणले हो बाबा वारलं, माहितीये मला ते म्हातारा. म्हणले कशासाठी होतं? म्हणले त्या कणंगी सांभाळायला होतं, धान्य सांभाळायला असलेलं ते म्हातारा. म्हणले बाबा आपल्या गडावर राहिलेले माणसं जर बैल व्हायला लागले तर गडावर येईल कोण? बाबांनी सांगितलं त्याचा इतिहास माहित नाही म्हणजे तुला. तो राहिला गडावर होता, धान्याचं कोठार सांभाळायला होता. पण जे आतल्या मार्गाने त्याच्या घरचे गुरुवारी, सोमवारी, मंगळवारी असे वार बघून यायचे. कधी मुलगा यायचा, कधी बायको यायची, कधी सुनबाई यायची, कधी मुलगी यायची आणि हा पायली भरून द्यायचा आणि जनसामान्यानं जमा केलेलं साधूला दिलेलं हे मधल्या मार्गी घरी पोहोच करायचे. बाबांच्या जवळ राहून बाबा कळाले नाही. भीमसिंग बाबा म्हणले बाबा बरोबर आहे, ठीक आहे म्हणले, मग ते फेडण्यासाठी तर बैल होऊन यावं लागले. म्हणून ध्यानात ठेवा जर तुमच्याकडे कुणाचं काही असेलच तर उद्या देऊन टाका.